आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवास्कर न्यूज सोबत आपली जाहिरात करा। आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय। आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा। आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, आपण पाहत आहात आम्ही नेवास्कर न्यूज। आजची मोठी बातमी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातून। गोदेगाव येथे मोठ्या प्रमाणात वाळू तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला असून 75,80,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। चला तर मग पाहूयात संपूर्ण वृत्त। पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते। 25 जून 2025 रोजी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गोदेगाव परिसरात गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे। त्यानुसार पोलिसांनी नेवासा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह पंचासमवेत छापा टाकला। त्यावेळी काही इसम जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसून ट्रॅक्टरमध्ये भरून वाहतूक करत होते। पोलिसांनी धाड घातली असता काही इसम घटनास्थळावरून पळून गेले तर काहींना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत प्रवीण मस्के, विशाल टोंबळे, अभिषेक जाधव या आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून एक जेसीबी, 6 ट्रॅक्टर ट्रॉली आणि अंदाजे 5 ब्रास वाळू असा एकूण 75,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच या गुन्ह्यात 6 आरोपी फरार आहेत। राजेंद्र गोलांडे, दिलीप शेलार, कृष्णा परदेशी, कल्याण उन्हाळे, काका पठारे आणि एक कुबोटा ट्रॅक्टरचा मालक पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। या प्रकरणी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 623/2025 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय दंडविधान कलम 305(e) 3(5) आणि पर्यावरण संरक्षण कायदा कलम 315 अंतर्गत कारवाई सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, वैभव कलबमे आणि डॉक्टर सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। या प्रकारच्या कारवायांमुळे अवैध वाळू उपस्यावर मोठा आळा बसणार आहे। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ जी घारगे सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकाने आज नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील गोदेगाव शिवार येथील गोदावरी नदी पात्रातून चालणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई केली असता आमच्या पथकाला एकूण 6 ट्रॅक्टर, 1 जेसीबी तसेच 3 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि एकूण आरोपी हे 6 आहेत। त्याच्यापैकी मुख्य आरोपी कृष्णा परदेशी आणि इतर त्याचे साथीदार हे फरार आहेत। त्यांचा शोध चालू आहे। तसेच आम्हाला जो एकूण मुद्देमाल मिळालेला आहे त्यामध्ये 6 ट्रॅक्टर, 1 जेसीबी आणि 5 ब्रास वाळू असा मिळून एकूण मुद्देमाल हा 75,80,000 रुपये झालेला आहे। हा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेऊन नेवासा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करत आहोत। ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई यापुढेही नेवासा पोलीस स्टेशन हद्दीसह इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही अवैध धंद्यावर चालू राहील। धन्यवाद।